लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे पाठवण्यात येणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींसाठी आता नवीन नियम असतील तर बघा आजपासून नवीन नियम। घरात 5 वस्तू असतील तर 6वा हप्ता मिळणार नाही। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता महिलांना 2100 रुपये देण्याचं जाहीर केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू आढळून आल्या तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे बंद होऊ शकते। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी बघा आज दिनांक आहे 1 डिसेंबर आणि वार आहे रविवार। आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीयेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, कारण की आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, बँका बंद असणार आहेत। त्यामुळे आता पैसे महिलांच्या खात्यामध्ये उद्या 2 डिसेंबर पासूनच जमा होतील याची नोंद सर्व महिलांनी घ्या, कारण की आज बँकांना सुट्टी आहे, रविवार आहे, सर्वांना माहिती आहे, हॉलिडे आहे। ठीक आहे, त्यानंतर सर्व महिलांसाठी एक प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल बघा 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यापैकी किती जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आमचे व्हिडिओज पाहिले जातात याविषयी आम्हाला माहिती मिळेल। त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय। आणि त्यानंतर तुमच्या सर्वांसाठी अजून एक प्रश्न आहे, आतापर्यंत बघा लाडकी बहीण म्हणजे 5 हप्ते सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत, तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा। ठीक आहे, त्यानंतर बघा आता महिलांना 2100 रुपये मिळणे सुरू झालेलं आहे। डिसेंबरचा 6वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, कारण की आता बघा शपथविधी लवकरच होणार आहे, नवीन राज्य सरकार स्थापन होणार आहे, त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये आता 6वा हप्ता खात्यात जमा होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जर या 5 वस्तू असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणे बंद होऊ शकते, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली जी अपात्रता आहे ती काय आहे, तर बघा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र नाहीत। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, त्यानंतर तिसरी गोष्ट ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तर बघा जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यानंतर बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा म्हणजे बघा तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून जर इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्ही या अपात्रतेच्या मध्ये येता। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्रमध्ये येता। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्रमध्ये येता। त्यानंतर ज्यांच्याकडे घरचाकी ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत असेल, म्हणजे फक्त ट्रॅक्टर वगळून जर तुमच्याकडे इतर कोणती 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्रच्या कॅटेगरीमध्ये येतात। त्यानंतर लाडकी बहिणीसाठी पात्रता काय आहे, तर बघा ही 5 मुद्दे आहेत, याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे GR मध्ये, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ अविवाहित महिला या योजनेमधून अपात्र आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थी स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, ही पात्रता आहे। त्यानंतर बघा लाडकी बहिणींच्या वेबसाईट पोर्टलवरती एवढे आतापर्यंत अर्ज संख्या आलेल्या आहेत आणि मंजूर अर्ज एवढेच झालेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता जी वयाची अट आहे ती आहे 21 ते 65 या वयापर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ठीक आहे, तर बघा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना हे हमीपत्र लिहून दिलेलं होतं। तर बघा या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव वगैरे टाकलं असेल, त्यानंतर तुमची जन्मडेट, पत्ता टाकला, जन्माचे ठिकाण, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक। या ठिकाणी बघा तुम्हाला विचारलेलं की तुम्ही शासनाच्या इतर राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता का, म्हणजे कोणत्या, तर तुम्ही होय नाही या ठिकाणी दिलेलं होतं। तुमची वैवाहिक स्थिती, अर्जदाराचे खात्याचा तपशील, इतर माहिती वगैरे सर्व डॉक्युमेंट वगैरे दिलेले होते। त्यानंतर बघा तुमच्याकडून एक हमीपत्र सादर करण्यात आलेलं होतं, म्हणजे ते एक्सेप्ट करून घेण्यात आलेलं होतं अर्ज भरताना। तर या ठिकाणी बघा जर तुम्ही या ठिकाणी
टिक मार्क केलेली असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघा. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, तर तुम्ही या ठिकाणी टिक मार्क केली होती. त्यानंतर बघा, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, याला सुद्धा तुम्ही टिक केली असेल त्यावेळेस. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, या ठिकाणी बघा अशा भरपूर या ठिकाणी अटी होत्या ज्यावरती तुम्हाला त्यावरती टिक केलेली होती तुम्ही. त्यानंतर बघा, यापैकी कोणत्याही याच्यामध्ये बघा, या ठिकाणी अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन नोंदणीकृत नाहीत, यावर तुम्ही टिक केली असेल. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेतलेला नाही, हे सुद्धा तुम्ही टिक केलेली होती. आणि अर्ज हमी पत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी तुमची सही वगैरे केलेली होती. तर आता बघा, त्या 5 महिला कोणत्या आहेत, किंवा 5 कोणत्या त्या वस्तू आहेत ज्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणे बंद होऊ शकते. तर पहिली आहे गोष्ट ती म्हणजे, या ठिकाणी बघा, एक महिला आहे ही, तर या ठिकाणी बघा डबल डोअरचा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी फ्रीज दिसत आहे. जर तुमच्या घरामध्ये डबल डोअरचा फ्रीज आढळून आला तरी सुद्धा तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर एलईडी स्मार्ट टीव्ही, तर एलईडी टीव्ही समजा या ठिकाणी बघा, हा 52 इंचचा एलईडी टीव्ही आहे, जर अशा प्रकारची वस्तू तुमच्या घरामध्ये आढळली, ही आहे दुसरी. त्यानंतर तिसरी वस्तू आहे वॉशिंग मशीन. जर तुमच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असेल, वॉशिंग मशीन बघा सरासरी 30 ते 40 हजारांपर्यंत त्याची किंमत असते वॉशिंग मशीनची. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे अशी बाईक असेल, म्हणजे एखादी स्पोर्ट बाईक असेल, तर बघा या ज्या बाईक आहे त्यांची किंमत बघा सरासरी 2 लाख ते 2.5 लाख किंवा 1.5 लाख पेक्षा जास्तच असते. त्यामुळे बघा, या जर या बाईका वगैरे, ही बाईक वगैरे किंवा अशी कोणतीही बाईक तुमच्या घरामध्ये आढळली वगैरे तरी सुद्धा तुमचे जे उत्पन्न असणार आहे, याचा अर्थ असा आहे की तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे लाभ मिळण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि त्यानंतर 5वी गोष्ट आहे, जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल, तर या ठिकाणी बघा 4 व्हीलर कोणत्याही कंपनीची असू द्या, फक्त जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही, पैसे मिळणे बंद होईल हे आढळून आलेस. कारण की आता पुढे अर्जांची पडताळणी वगैरे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात त्यांना सुद्धा पैसे मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे बघा 4 व्हीलर तुमच्याकडे असेल, कारण की GR मध्ये कंपल्सरी म्हणलेलं आहे की 4 व्हीलर चालणार नाही. कोणत्याही सदस्याच्या नावावरती 4 व्हीलर असेल घरातील तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, कारण की याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त आहे. त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता महिलांना 2100 रुपये मिळणे सुरू आहे. तर 2.5 लाख उत्पन्न म्हणजे त्याचा काय विषय आहे नक्की 2.5 लाख उत्पन्नाचं, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्यांदा समजून घ्या, ज्या महिलांचं हातावरती पोट आहे किंवा ज्या महिला मोलमजुरी करून त्यांचा संसार करतात किंवा त्यांचं कुटुंब नियोजन असेल किंवा कुटुंब चालवतात मोलमजुरी करून, म्हणजे त्या खूप जास्त प्रमाणामध्ये गरीब घरातील महिलांसाठी ही लाडकी बहीण योजना गव्हर्नमेंटने काढलेली आहे. म्हणजे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न बघा 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या महिला कुठेही सरकारी नोकरीमध्ये नाहीयेत किंवा कोणत्याही मोठ्या सेक्टर, IT सेक्टर म्हणा, किंवा कोणत्याही चांगल्या ठिकाणी जॉबला नाहीयेत, किंवा त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते खूप कमी आहे. त्यांचं फक्त त्या मोलमजुरी करून त्यांचं जीवन जगतात, दररोज कोणाच्या तरी शेतामध्ये कामाला वगैरे जातात. अशा महिलांसाठी गव्हर्नमेंटने ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता 1500 नाही तर महायुती सरकार थेट 2100 रुपये देणार आहे. त्यामुळे बघा, ज्या महिला या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना काहीही अडचण येणार नाही. परंतु जर मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ज्या 5 वस्तू आपण दाखवल्या, अशा प्रकारच्या वस्तू तुमच्या घरामध्ये आढळून आल्या तर तुम्हाला इथून पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण की बघा, सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही अर्जांची पडताळणी वगैरे होणार आहे पुढे. कारण की भरपूर अशा महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, अशी माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यामुळे आता या महिलांना पुढे जाऊन 100% अडचणी येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आता यावरती शासन काय निर्णय घेतं, किंवा ज्या महिलांनी पैसे त्यांना मिळालेले असतील, त्यांच्या घरी 4 व्हीलर असेल तरी सुद्धा पैसे मिळाले असतील, तर आता याच्यावरती शासन काय निर्णय घेतं त्यावरती गोष्टी डिपेंड आहेत. त्यांच्याकडून पैसे माघारी घेतले जाणार की नाही हे पूर्णपणे शासनाच्या निर्णयावरती
डिपेंड आहे। आणि जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या। मग ती संजय गांधी निराधार योजना असू द्या, कोणतीही इतर शासकीय योजना असू द्या, ज्यामधून तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही। तसेच रेशन कार्ड संदर्भात शेवट जाता जाता अपडेट सांगतो, तर रेशन कार्ड संदर्भात सुद्धा अपडेट आहे। तुम्हाला ई-केवायसी करणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे। शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर। सर्वांना रिक्वेस्ट करतोय 31 डिसेंबर पूर्वी तुमच्या रेशन कार्डची केवायसी कंप्लीट करा, ही शेवटची तारीख असणार आहे। तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, महिलांना आता महायुती सरकार थेट 2100 रुपये देणार आहे। कारण की महिलांनी खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे लाडकी बहीण योजना खूप गेम चेंजर ठरल्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार महिलांच्या खात्यामध्ये 2 तारखेपासून ते 5 डिसेंबर पर्यंत पैसे जमा करेल।